नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या कायदे कानून या खाशेल्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. तर इश्टानो, आज कायद्याच्या संबंधान जो विशय आमी तुमचे मुखार चर्चे खातीर घेवन आयल्यात तो जावन आसा लीगल एड, मिडिएशन आनी लोक अदालत. आनी ह्या विशयाचेर आज आमकां जास्त आनी मोलादीक म्हायती दिवपाक आज आमच्या बरोबर स्टुडियोन आयिल्ली आसात मॅडम शबनम शेख. मॅडम शबनम ही गोंय राज्यान 2000 वर्सां पासून ज्युडिशियल ऑफिसराचे पोस्टार आसा. ताजे नंतर 2016 वर्सान मॅडम डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसीस ऑथॉरिटीची सेक्रेटरी आशिल्ली आनी प्रेझेंटली मॅडम गोवा स्टेट लीगल सर्विसीस ऑथॉरिटीची मेंबर सेक्रेटरी आसा, विच इज इक्वल टू द केडर ऑफ अ डिस्ट्रिक्ट जज. तर मॅडम, आज तुमकां आमच्या कार्यावळीन येवकार. नमस्कार मॅडम. तर आमी डेली लीगल एड, मिडिएशन आनी लोक अदालत हे टर्म्स आमी सगळ्यांनी आयकल्यात, पूण कायदो एक्झॅक्टली ह्या तिनूय टर्म्साचे बद्दल कितें सांगता हें आज आमकां जाणा आसप गरजेचें. सो सुरवातेचो प्रश्न तुमकां असो विचारता की ही गोवा स्टेट लीगल सर्विसीस ऑथॉरिटी जी आसा दॅट इज क्रिएटेड अंडर वीच लॉ, आनी तुमी एक्झॅक्टली कायद्या प्रमाणे कितें काम करतात तें आमचे पळोवप्यांक सांगा. लीगल सर्वीस ऑथॉरिटी आसा ती गोवा स्टेट लीगल सर्वीस ऑथॉरिटी 1987 हेजे सकयल कॉन्स्टिट्यूट जाल्ली आसा आनी हेजे सकयल खुबशे आनी दुसरे ऑथॉरिटीज आसा. सगळ्यान वयर आसा ती नालसा नॅशनल लीगल सर्वीस ऑथॉरिटी, तेजे नंतर डिस्ट्रिक्ट लीगल सर्वीस ऑथॉरिटी, तेजे नंतर आसा गोवा स्टेट, तेज्या वयर आसा गोवा स्टेट लीगल सर्वीस ऑथॉरिटी, तालुका लीगल सर्वीस कमिटी. हे सगळे ऑथॉरिटीज आसा ते सगळे हे मिडिएशन, लोक अदालत, लीगल एड दिवपाचें काम करता. आनी ओवरऑल गोवा स्टेट लीगल सर्वीस ऑथॉरिटीचे काम आसा ते नालसा मॉनिटर करता. आनी डेली आमी तांकां जेन्ना जेन्ना ते आमकां इन्फॉर्मेशन मागता, मिडिएशन, लोक अदालत, लीगल एड, ते सगळे इन्फॉर्मेशन आमी तांकां नालसाक दिता. आनी नालसा म्हणटकूच नालसा दिल्ली आसा, अटॅच टू सुप्रीम कोर्ट, थंय बसलेली आसता. मॅडम, तुम्ही कितें अवेरनेस प्रोग्राम्स बी अशें क्रिएट केल्या अंडर लीगल सर्विसीस ऑथॉरिटी ॲक्ट? आमी वेरियस अवेरनेस प्रोग्राम्स क्रिएट करतात. तालुका लेवलचे, डिस्ट्रिक्ट लेवलाचे ऑर्गनायज करता. प्रेझेंटली आमी ह्या लास्ट म्हयन्याक 24 सप्टेंबराक आमी सिरीज ऑफ लीगल अवेरनेस प्रोग्राम चालू केला. तो एक आमकां 24 जालो आनी नेक्स्ट आमचे 2 आनी फॉलो जावपाचे आसा. तातूंत आमी पार्टिसिपंट्स आमचे आसा, जजीस आसा, जजीस अटेंड करता, पीपीज अटेंड करता, एडवोकेट्स अटेंड करता आनी पुलीस सुद्दां हे वर्कशॉप अटेंड करता. लास्ट टायम 24 तारखेक जो प्रोग्राम अवेरनेस क्रिएट जाल्लो हायकोर्ट हॉलान, तेन्ना अरावंड 130+ फिजिकली अटेंड जाल्ले आनी अरावंड 425 वर्च्युअली अटेंड जाले. जेंकां पळय फिजिकली येवपाक मेळना तांकां आमी वर्च्युअली अटेंड करपाक अलावड केल्ले आसा. आतां आनी शॉर्टली 2 अवेरनेस प्रोग्राम आमचे हायकोर्टान फॉलो जावपाचे आसा. जाल्यार हांव सगळे एडवोकेट, प्रेसिडेंट ऑफ ऑल द लीगल सर्वीस, ऑल द एडवोकेट्स बार एसोसिएशन, तांकां रिक्वेस्ट करता की तुमी सगळे तुमचे एडवोकेटांक रिक्वेस्ट करचे की हो वर्कशॉप आसा तो जो 2 फॉलो जावपाचे आसा ते अटेंड करचे. फिजिकली येवपाक मेळना जाल्यार वर्च्युअली अटेंड करपाक तांकां रिक्वेस्ट करचे. जाल्यार हे म्हाजी विनंती सगळ्यां कडेन आसा. मॅडम, तर तुमी आमकां साद्या शब्दांनी सांगा की लीगल एड ह्या शब्दाचो लीगल कायद्याशीर अर्थ कितें आनी एक्झॅक्टली लीगल एड गोंय राज्यान किंवा भारतान जनरली कोणे कोणे एक्सेस करूं येता? लीगल एड म्हणजे लीगल एड तेन्ना ताका लॉयर दिवप जाता. आमची ऑथॉरिटी लीगल एड लॉयर दिता. ताका ते पार्टीक पेमेंट करचें पडना एडवोकेटाक. जेंकां कोण पेमेंट करून लीगल एड एडवोकेट हे करपाक एंगेज करपाक शकना न्ही, जाल्यार आमी तांकां लीगल एड दिता. तातूंत क्रायटेरिया आसा. अंडर सेक्शन 12 ऑफ लीगल सर्वीस ऑथॉरिटी ॲक्ट देर आर क्रायटेरिया ऑफ पीपल हू आर एंटायटल फॉर लीगल एड. सगळ्यान पयलीं म्हटल्यार शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्रायबाक मेळटा लीगल एड. मागीर वुमनाक मेळटा, ती कितली पयशेकार आसली जाल्यार तिका लीगल एड मेळटा. भुरग्यांक मेळटा, इंडस्ट्रियल वर्करांक मेळटा आनी जेंचे कोणाची सॅलरी वर्साक लेस दॅन 3 लाख आसा तांकां ही मेळटा, लीगल एड मेळटा.
आणि मॅडम हे लिगल सर्विसीस जे आसा अंडर दीस ऑथॉरिटी खंयच्या लेवलाचेर आमी अवेल करूं येता म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलाचेर तालुका लेवलाचेर ताजेर मातशें कितें सांगा 3 लाखाचे सकयल ज्यांची सॅलरी आसा तांकां अवेल करपाक मेळटा एन्युअल सॅलरी एन्युअल सॅलरी इनकम ओके आणि मॅम आमकां सांगा की तुम्ही आता सांगले की तुम्ही वेगळे वेगळे प्रोग्राम हाजे अंडर क्रिएट केल्या आणि देर आर डिफरंट टायप्स ऑफ इश्यूज दॅट यू आर एड्रेसिंग सो तुमचे जे वर्कशॉप जाल्ले न्ही मॅम ताजो कितें एक्झॅक्टली टॉपीक आशिल्लो ते आमच्या सायबर क्रायम तातूंत सायबर क्रायम आसा आनी येवपाचे हे आसा ते वर्कशॉप आसा ते DNA आसा मागीर फॉरेन्सीक एविडन्स अशे वेरियस टॉपिकाचेर आमी क्रिएट करता अवेरनेस कारण हे जे आसा पळय जजीस आसा PPs आसा एडवोकेट्स आसा ते सगळ्यांक वांगडा हाडून तेजे डिस्कशन जाता मागीर केस लॉज डिस्कस जाता दीस आर द पीपल हू डील विथ द केसीस सो त्या हेतून तांकां सगळ्यांक वांगडा हाडून हे वर्कशॉप करपाचो थरयल्ले गेल्ले ओके मॅडम सो तुम्ही आता गोवा स्टेट लिगल सर्विसीस ऑथॉरिटी म्हणजे स्टेट लेवलाचेर जी ऑर्गनायझेशन आसा ताजे तुम्ही मेंबर सेक्रेटरी आसा अशें तुम्ही म्हणलें सो डिस्ट्रिक्ट लेवलाचेरूय ऑथॉरिटी आसा डिस्ट्रिक्ट लिगल सर्विसीस ऑथॉरिटी सो थंयूय अशे सेक्रेटरीज आसता आनी तांचें एक्झॅक्टली काम कितें मॅम वॉट डू द सेक्रेटरीज डू आमचे 2 डिस्ट्रिक्ट आसा आनी 2 सेक्रेटरीज आसा डिस्ट्रिक्ट लिगल सर्वीस ऑथॉरिटी नॉर्थ गोवा आनी डिस्ट्रिक्ट लिगल सर्वीस ऑथॉरिटी साऊथ गोवा हे 2 सेक्रेटरीज आसा ते तशेंच अवेरनेस करता लोक अदालत कंडक्ट करता मिडिएशन करता लोकांक जाता तितले तांकां कन्विन्स करपाचें ट्राय करता की मिडिएशनाक धाडात मागीर लिगल एड डे प्रोवायड करता तेंचे कडेन तशे PLVs आसता ते PLVजांक तशे हे करता शिकयतात की अशें अवेरनेस क्रिएट करप म्हणून तर मॅम तुम्ही अशे लिगल सर्विसीस ऑथॉरिटीच्या अंडर कितें वर्कशॉप्स बी ऑर्गनायज केल्या फॉर पीपल टू बी अवेअर workshop for awareness program various awareness programs are being conducted at various places taluka level village level everywhere आमी कंडक्ट करता आनी आमी मेगा कॅम्पी ऑर्गनायज करता हेजे पयलीं केल्ले आसा आनी फ्युचरांनी आमी प्लॅनिंग करता की आमी करतले आनी एज फार एज ज्युडिशियल ऑफिसर्स आसा तेंच्या खातीर आमी क्वार्टरली एवरी क्वार्टरली आमकां ज्युडिशियल ऑफिसरांक वर्कशॉप आसता वेरियस लिगल टॉपिकांचे वर्कशॉप आसता एंटायर नॉर्थ डिस्ट्रिक्टाचे सेपरेट वर्कशॉप आसा साऊथ डिस्ट्रिक्टाचे सेपरेट वर्कशॉप आसता आणि हे वर्कशॉपांनी मॅम तुम्ही एक्झॅक्टली कितें टॉपिक्स कवर करता ते आमकां डे टू डे लागता ते आमचे जजांक लागता ते टॉपीक तातूंत कवर केल्ले आसता ओके आणि मॅडम एक तुमकां विचारता की लिगल सर्विसीस ऑथॉरिटीच्या अंडर पॅरालिगल व्हॉलंटियर्स म्हणून आसता हे पॅरालिगल व्हॉलंटियर्स एक्झॅक्टली कोण मॅडम आणि ते कितें काम करतात हे पॅरालिगल व्हॉलंटियर म्हणजे आमची ऑथॉरिटी आसा गोवा स्टेट लिगल सर्वीस ऑथॉरिटी आसा डिस्ट्रिक्ट लिगल सर्वीस ऑथॉरिटी आसा तांच्यांनी हे पॅरालिगल व्हॉलंटियर तांकां घेतलेले आसा काम करपाक हेजे एसिस्ट करपाक ते हे पॅरालिगल व्हॉलंटियर आसता ते हितून बसलेले आसा पंचायतीन आसता मागीर आउट ऑफिसान कोर्टाचे आउट ऑफिसान आसता वेगळे वेगळे जागे तांकां बसयल्ले आसता जागे ते पब्लिकाक एसिस्ट करूं शकता कोणाक फॉर्मां भरपाक येना स्किमीचे फॉर्मां भरपाक येना मागीर ते अवेरनेस करता स्किमीचे गव्हर्मेंट स्किमीचे नालसा स्किमीचे आनी कितें कितें जाय जाल्यार लिगल एड फॉर्म भरपाक सुद्दां तांकां एसिस्ट करता मागीर ते लोकांक सुद्दां अवेरनेस क्रिएट करता की लिगल एड तुमकां अवेलेबल आसा म्हणून आणि मॅडम बेसिकली हुएवर इज नॉट एबल टू एक्सेप्ट म्हणजे कोण इलिटरेट मनीस आसलो जाका वाचूंक येना बरोवंक येना तांणी सुद्दां हे लिगल एडाचे बेनिफीट घेवपाक लिगल एड तांकां जे जर ते सेक्शन 12 सकयल येता जाल्यार तांकां डेफिनेटली लिगल एड मेळटा there is a criteria for section for to get legal aid only if it falls under section 12 तांकां legal aid मेळटा आनी जर तांकां केन्ना डिफिकल्टी आसा की लिगल एड मेळपाक कळना कितें जाल्यार ते PLVजा कडेन मेळूंक शकता PLV तांकां सगळ्यांक एसिस्ट करता आनी आमी गांवांनी सगळे जाग्यार हेजे बद्दल अवेरनेस क्रिएट करता लिगल एडाच्या बद्दल अवेरनेस करता आनी टू ग्रेट एक्सटेंट हे अवेरनेस जाल्ले आसा ओके मॅम आमचे आयचो जो विशय आसा ताजो इट्स 3 पार्ट्स न्ही सो लिगल एडाचे तुमी आमकां सांगलें आतां मिडिएशनाचे तुमकां विचारता मिडिएशन म्हणजे एक्झॅक्टली कितें कित्याक चडशे जे लोक आसता तांकां लिगल म्हणटकच फक्त कोर्टान वचचें अशें येवं जाता बाकीचे कितें ऑल्टरनेटिव्ज आसा हे लोकांक खबरूच नासता म्हणटकच मिडिएशन म्हणजे कितें तें सांगा मिडिएशन आसा म्हणजे दोनी पार्टी आसा आनी तेंच्यांनी एक वांगडा येवन एमिकेबली सेटल करपाचें हे मिडिएशन आसा पळय ते मॅटर्स कोर्टान आसा तेय धाडूं शकतात आनी मॅटर्स कोर्टान नाय तेय धाडूं शकतात जाल्यार एक मिडिएटर आसता तो मिडिएटर आसता कितें करता ते दोनी पार्टीक कन्विन्स करपाक ट्राय करता की तुमी हे मॅटर सेटल करा कारण कोर्टान मॅटरी आसले जाल्यार थंय मातशें वेळ लागता कारण
कोर्टाक डेफिनेटली प्रोसिजर फॉलो करचे पडटा. कोर्ट प्रोसिजर बायपास करून मॅटर डिस्पोज करूं शकना. जाल्यार तुमकां जर बेगीन रिलीफ जाय, तुमी जेंचे कोणाचे मॅटरी आसा तेंच्यांनी मॅटर मिडिएशनाक रिफर करपाचें. ते 1 किंवा 2 किंवा 4 हितून हियरिंगाक काबार जावंक शकता. बट लोकांनी मायंडसेट दवरूंक जाय मॅटर सेटल करपाक. जर मायंडसेटूच दवरिना जाल्यार तें मातशें डिफिकल्ट जाता. चडशे लोक मॅम ठरयतात की आमकां कोर्टानूच वचपाक जाय. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट आजकाल चड कोण करूंक वचना. तर मॅम तुम्ही आता इतली वर्सां तुमकां ह्या फिल्डान अनुभव आसा म्हणटकच तुमच्या एक्सपिरियन्सान तुम्ही सांगूंक शकता, एग्जाम्पल दिवंक शकता की मिडिएशनान एक पार्टेचे भितर जे कॉन्फ्लिक्ट्स असतात ते रिझॉल्व जाले हाजे एक एग्जाम्पल. खुबशे मॅटरी फॉर एक्झाम्पल मॅट्रिमोनियल मॅटर जाल्यार कितले मॅट्रिमोनियल मॅटरी डिस्पोज केल्ले आसा. जेन्ना हांव सुद्दां कोर्टान आशिल्लें तेन्ना हांवेंच कितले मॅट्रिमोनियल मॅटर डिस्पोज केला. सिवील मॅटरी सुद्दां डिस्पोज करता. पयलीं ते मातशें हें करता. मागीर मिडिएटर आसा तो तांकां कन्विन्स करपाक ट्राय करता. ते मिडिएटर आसता ते एक्सपर्ट आसता. तांकां 40 hours ट्रेनिंग दिल्लें आसता. आनी आमचे जे गोवान सगळे जजीस आसा मोस्टली ऑलमोस्ट एवरीवन इज हॅविंग 40 hours ट्रेनिंग MCPC ट्रेन. ओके. आनी मॅम टू वॉट एक्सटेंट हे मिडिएशन सक्सेसफूल जाता? कितें आसा मायंडसेट लोकांनी मायंडसेट दवरले की सेटल करपाक जाय. आमकां इतले वर्सां केसी लडोवपाक नाका. कित्याक कोर्टाक जजाक ते प्रोसिजर फॉलो करचे पडटा. लोकांक मायंडसेट दवरपाक नाका आनी बेगीनी काबार जाल्ले जाल्यार तशें जावचें ना. बेगीन सेटल केले जाल्यार मॅटर काबार जाली. मागीर कितें आसता थोडी जाण मागीर ब्लेम करता कोर्टांनी मॅटर बेगीन सेटल जायना. जाल्यार तुमकां बेगीन मॅटर सेटल जाय जाल्यार तुमी मिडिएशनाक रिफर करपाचें. आनी मिडिएशन रिफर केलें जाल्यार बेगीन काबार जालें मॅटर आनी तुमकां चड एक्सपेंडिचर येयना. मागीर कॉस्टूय तुमचें देंवता. नाल्यार तुमी लिटिगेशनाक फुडें गेले जाल्यार तुमकां कितले तुमकां एक्सपेंडिचर आसता. बरोबर. कोर्ट एकदा लॉयराचो एक्सपेन्स इज मोर दॅन द अमाउंट दॅट यू आर क्लेमिंग ऑल्सो इन द कोर्ट अशेंय जाता. मॅडम आनी जर एक लिगल मॅटर मिडिएशनाक रिफर केली जाल्यार डज इट रिड्यूस द बर्डन ऑन रेग्युलर कोर्ट? म्हणजे नॉर्मल कोर्टान आतां मॅटर आतां मिडिएशनाक धाडले आनी मॅटर मिडिएशनाक सेटल जाली नॅचरली द पेंडन्सी ऑफ कोर्ट वील कम डावन. मॅडम तर मिडिएशनाचे जालें म्हणटकच आतां लोक अदालताचें सांगा. लोक अदालत हो टर्म लोकांनी आयकला. डेली लोक आयकतात लोक अदालत जाता. पूण एक्झॅक्टली लिगली लोक अदालत कितें तें लोकांक खबर नासता. तर मॅम एक्झॅक्टली लोक अदालत म्हणजे कितें तें मातशें? लोक अदालत म्हणजे तशेंच आमी मॅटरी रिफर करता. नॅशनल लोक अदालत आसता आनी परमनंट लोक अदालत आसता. नॅशनल लोक अदालत आसता ते सगळे आख्खे भारतांत एका दिसाक वांगडा आसता. ऑलमोस्ट वांगडा आसता. पर परमनंट लोक अदालत डेट मे नॉट बी सेम. परमनंट लोक स्टेट वायज डिफर जाता. जाल्यार हे नॅशनल लिगल लोक अदालत आसा ते नॅशनल ते नालसा मॉनिटर करता. आनी नालसा मॉनिटर करता. आमी हांगा ऑब्जर्व करता. आमी डिस्ट्रिक्ट लिगल सर्वीस तालुका लिगल तेंचे मॉनिटर करतात. जे ते इन्फॉर्मेशन दिता आमकां आमी ते एकठांय करून ते कंबायन करून आमी नालसाक दितात. त्याच दिसा धाडून दितात. कसले मॅटर्स युजली लोक अदालताक रिफर करपाक बरें पडटा? लोक अदालताक पळय सिवील मॅटर, प्रॉपर्टी डिस्प्यूट मॅटर, इंजंक्शन मॅटर, दोन पार्टीचे नेबरांची झगडी आसता ते धाडूं शकता. मॅट्रिमोनियल मॅटर 138 मॅटर धाडपाक मेळटा. 138 म्हणजे चेक बाउन्सिंगाचे मॅटर्स मॅम. आणि मॅम कशें आसा आतां लोक अदालत आसता पळय तुमी सांगलें की इट इज लायक अ ऑल्टरनेटीव मेथड डिस्प्यूट आपलो रिझॉल्व करपाक. तर हे जे डिसिजन आसता लोक अदालताचे नॉर्मल कोर्टाचे डिसिजन बायंडींग आसता पार्टीजांचेर बंधनकारक आसता. म्हणटकच लोक अदालताचे डिसिजन मॅम अशेंच बायंडींग आसता? ते लोक अदालताचे डिसिजन बायंडींग आसता आनी इट कॅनॉट बी क्वेश्चन. अच्छा. पूण अपील करपाक मेळटा? इट इज नॉट अपिलेबल. इट इज नॉट सब्जेक्ट टू अपील ऑल्सो. म्हणजे लोक अदालताचे जे नॉट क्वेश्चनेबल एनीवेअर मीन्स नॉट अपिलेबल. हां ओके. मॅडम आता दिस इज विथ रिस्पेक्ट टू आता टू फोल्ड क्वेश्चन तुमकां करता. वॉट अबाउट रुरल एरियाज, गांवांनी ग्रामीण जे लोक आसा तांचे खातीर लोक अदालत इज अ गुड ऑप्शन? तांकां एक्सेस करपाक मेळटा? ना, हे लोक अदालत आसा ते आमचे तालुका लेवलाचीच करता म्हणजे सिटीनूच करता अशें ना. सगळे कडेन करता. पळय आतां पेडणे आमी लोक अदालत करता, केपें करता. सगळे कडेन लोक अदालत कंडक्ट केले जाता. म्हणजे थंयचे केसी थंय लोक अदालतान धाडटात. आनी मॅम हे जे मिडिएशन आसा किंवा लोक अदालत आसा हू इज कंट्रोलिंग दीज एक्टिविटीज? म्हणजे कोण इनचार्ज आसा?
हांगा गोंयान हांगा दोन्ही डिस्ट्रिक्ट आसा, आमच्या गोंयान दोनूच डिस्ट्रिक्ट आसा आनी दोन्ही डिस्ट्रिक्टाचे लोक अदालत मिडिएशन आमी सुपरवायज करता, तेंचे इन्फॉर्मेशन घेता आनी आमी नाल्साक धाडटा. ओवरऑल गोवा स्टेट लिगल सर्वीस ऑथॉरिटी कम्स अंडर नाल्सा, जाल्यार आमी तांकां मॉनिटर करता, आमकां नाल्सा मॉनिटर करता गोवा स्टेट लिगल सर्वीस ऑथॉरिटी. अच्छा, सो तुमकांय मॅम यू आर अकाउंटेबल. अकाउंटेबल, वी सेंड ऑल इन्फॉर्मेशन. आमी गोवा स्टेट लिगल सर्वीस ऑथॉरिटी आमचे हायकोर्टान बी आमी लोक अदालत कंडक्ट करता. म्हणजे एक हायरार्की आसा मॅम? आसा, सगळ्याकडे आसा लोक अदालत आसा. ओके मॅम, आणि तुमकां विचारता जेन्ना तुमी लिगल एड दितात लोकांक किंवा मिडिएशन कंडक्ट करता किंवा लोक अदालत कंडक्ट करता, देर आर एनी चॅलेंजीस, म्हणजे कितें तुमकां अशी डिफिकल्टी येता टू कॅरी आउट दीस प्रोसेस स्मूथली? लोक अदालत म्हणजे लोक तयार जायना चडशे लोक अदालताक धाडपाक, आनी धाडले बी जाल्यार पार्टी येना, नाल्यार केन्ना केन्ना म्हणटा आपल्या घेवना, नाल्यार कोण म्हणटा एडवोकेट ना म्हणटा. जेन्ना अशें जाता मॅटेरियल रिफर करपाक पयलीं धाडपाक तयार जायना, आनी धाडले जाल्यार ते पार्टी अपियर जायना. एकटो आसल्यार दुसरो ना जाल्यार कोण ना जाता. अशें सगळीं जाण ना जाल्यार मागीर आमचें तें फेल जाता आनी बॅक टू द कोर्ट आमकां ते फायली धाडचे पडटा. म्हणजे मॅम सपोज एक मॅटर आमी रिफर केली लोक अदालताक किंवा मिडिएशनाक, आणि जर ते प्रोसेस फेल जाले जाल्यार परत द मॅटर गोज बॅक ते बॅक गोज टू सेम कोर्ट एंड द कोर्ट टेक्स. अच्छा, आणि सो मॅम द कोर्ट विल रिफर द मॅटर फॉर कोर्ट्स आर रिफरिंग. इवन पार्टीज इफ दे वॉन्ट दे कॅन मेक अ मेन्शन टू द कोर्ट की आपल्याक आपली मॅटर लोक अदालत धाडली जाय. अच्छा, कारण कोर्टाक तर जायच आसता की हे मॅटर लोक अदालत रिफर करून काबार जावपाक. आणि मॅम आमकां तुमी सांगा की थोडे तुमकां स्टॅटिस्टिक्स विचारता की आतां नॅशनल लोक अदालत आसा किंवा मिडिएशन आसा, सो फार कितल्यो केसीस मॅम रिफर जाल्ल्यो आसा आनी तातूंतल्यो कितल्यो सेटल जाल्यो ह्यो तुमी सांगूंक शकता? नॅशनल लोक अदालत 2025 आमी 19,217 मॅटर्स रिफर केले, तातूंतल्यान 3,522 मॅटर्स सेटल जाला. आनी मिडिएशन आसा ते आमचे जुलय ते सप्टेंबर पर्यंत आमचो मिडिएशन ड्रायव्ह चालू आशिल्लो. तातूंत आमी खूब अवेरनेस क्रिएट केल्ले, लोकांक सगळे वेरियस मिटिंग्स घेतले, सगळ्यांक अवेरनेस केल्ले की तुमी मॅटरी तुमचे रिफर करा. आनी अशें इतले वर्कआउट करून आमी जुलय ते सप्टेंबर पर्यंत 2,326 मॅटर्स मिडिएशनाक रिफर केल्ले, एंड आउट ऑफ दॅट 44 मॅटर्स आमचे सेटल जाल्ले. आनी हे मिडिएशना बद्दल आमी खूब अवेरनेस केल्ले, हे ड्रायव्ह चालू आशिल्लो तो. सगळ्यां कडेन मागता की तुमी आनी चडान चड मॅटेरियल रिफर करचे मिडिएशनाक, ताकी मॅटर्स डिस्पोज जायत आनी जावं शकता आनी लिटिगेशन कमी करपाक. मॅम, आणि आतां सपोज एक सादारण मनशाक हे फॅसिलिटीज अवेल करपाक जाय जाल्यार कितें हेल्पलायन नंबर बी अवेलेबल आसा? हय, आमचो नाल्साचो हेल्पलायन नंबर आसा 15100. जर कोणाक लिगल एड जाय जाल्यार ते हेल्पलायन नंबर डायल करूं शकता, जाल्यार द हेल्पलायन नंबर इज आन्सर्ड एंड दे आर गायडेड एज टू वॉट दे हॅव टू डू. लिगल एड घेवपाक कितें करपाक जाय एसिस्टंट मेळ्ळा जाता. मॅम, आतां फूल आमचो जर देश पळोवंक वचत जाल्यार आमचें जे गोंय राज्य आसा इट इज द स्मॉलर स्टेट, सो ऑटोमॅटिकली एक अशें परसेप्शन जाता की हांगा केसीजूय कमी आसतल्यो. सो मॅम, तुमी आतां इतले केसीस रिफर केल्या, तुमी केसीस एडज्युडिकेट केल्या, म्हणटकच तुमच्या अनुभवान मॅम हे जे ओवरऑल लिगल एड आसा किंवा मिडिएशन आसा, लोक अदालत आसा, हें गोंय राज्यान सक्सेसफुली चालू आसा? म्हणजे हाका स्कोप कितें आसा फुडें? खूब जाणांक लिगल एड दिता आमी, थोडे लोकांक दिना. इतले एप्लिकेशन आसता आमकां लिगल एड दिवपाक, सगळे कॅटेगरीचे लोक एप्लिकेशन येता आमकां लिगल एड. बायलांक घालता, भुरग्यांचें दिवपाचें आसता, मागीर शेड्यूल कास्ट, शेड्यूल टायप सगळ्यांक आमी दीत आसता. जेंच्या कोणाची सॅलरी लेस दॅन 3 lakhs आसा तांकां दिता. म्हणजे इकॉनॉमिकली विकर जी आसा, इकॉनॉमिकली विकर सेक्शन तांकां दिता. ताका क्रायटेरिया आसा, जे ते सेक्शन 12 अंडर पडटा न्ही तांकां आमी दितात. आनी खुबशे एप्लिकेशन आसता, अशें नाका कोण येयना फुडें. आमी इतले अवेरनेस क्रिएट केल्ले आसा, म्हणून हांव हांगा आयजू आयला की फर्दर क्रिएट करपाक अवेरनेस अबाउट लिगल एड मिडिएशन लोक अदालत. लोकांनी फुडें सरचें आनी अवेल करचे हे सगळे फॅसिलिटीज. सो मॅम, कोर्ट इज नॉट द ओनली ऑप्शन, कित्याक आजकाल लोकांच्या मनान अशें जालां की कितें लिगल एक डिस्प्यूट आयलो की कोर्टानूच वचून तो सॉल्व करपाक जाय. सो मिडिएशन, लोक अदालत लोकांक खबर नाशिल्ल्या कारणान लोक अवेल करनात. तर मॅम, आनी एक प्रश्न तुमकां करता. आतां लोक अदालत जे आसा ताजे पॅनल आसता न्ही, हू गिव्स द डिसिजन. आतां लोक अदालताच्या पॅनलाचेर कोण केपेबल आसा किंवा हू इज क्वॉलिफायड टू सीट ऑन दॅट पॅनल, ताका क्वॉलिफिकेशन कितें लागता तें सांगा. आनी दुसरें म्हणल्यार सेम अबाउट मिडिएशन. आतां
एडवोकेट आणि मिडिएटर एक किंवा मिडिएटर इज अ टोटली वेगळो मनीस. सो मिडिएटराचे कितें क्वॉलिफिकेशन्स ते पळय लोक अदालतीचे पॅनल आसता पळय ते 3 जाण बसता. तातूंत चेअरमॅन आसता तो नॉर्मली जज आसता किंवा सिटींग जज किंवा रिटायर्ड जज आसता आनी जे मेंबर आसता किंवा एडवोकेट आसता किंवा सोशल वर्कर आसता अशें करून ते पॅनल करता. आनी मिडिएटर आसता ते कितें आसा की मिडिएटराक आमी एडवोकेट मिडिएटर आसता तांकां 40 आवर्स ट्रेनिंग दिल्ले आसा. आनी हेजे फुडें फ्युचरान आमी अशे आमचो प्लॅन आसा की दुसरे फिल्डांतले तांकां बी आमी मिडिएशन ट्रेनिंग दिवन तांकां मिडिएशनाचे लिस्टार हाडपाचें अशें आमचें प्लॅनिंग आसा चालू आसा. आता लीगल एड किंवा मिडिएशन लोक अदालताच्या संबंधान गोंय राज्यान कावन्सिलींग सेंटर्स एस्टॅब्लिश केल्ले आसा. हय हांगा नॉर्थन कावन्सिलींग सेंटर आसा. एज एन वेन ते कोणाक कावन्सिलींग धाडपाक जाय जाल्यार ते धाडटात. सावथाक कावन्सिलींग सेंटर तेंच्यांनी हालींच आतां आमचे कडेन मूव केल्ले आसा कावन्सिलींग सेंटर अप्रुवलाक तेंच्या अंडर प्रोसेस आसा. मॅम सो हे कावन्सिलींग सेंटर्स जे आसा पळय वॉट टायप ऑफ पीपल म्हणजे खंयचे लोक हे कावन्सिलींग अवेल करपाक येतात. मॅट्रिमोनियल डिस्प्यूट मॅटर्स बी तांकां अवेल करपाक न्ही जज बी कोण सांगता सजेस्ट करता ह्या मॅटर तांकां कावन्सिलींग धाड. मागीर मॅट्रिमोनियल मॅटर स्पेशली मॅट्रिमोनियल मॅटराक कावन्सिलींग लागता तांकां धाडटा. म्हणजे मॅम आता सपोज एक मॅटर सपोज एज अ डिवोर्स मॅटर जाल्यार घोव बायलां भितर जर एक रिकन्सिलिएशन करपाचे चान्सीस आसता जाल्यार द जज कॅन सेंड द मॅटर फॉर कावन्सिलींग. ओके मॅम सो तुमकां एक इतले तुमी आमकां सादे भाशेन बरे भशेन सांगलें म्हणटकच एक शेवटचो प्रश्न तुमकां करता. तुमकां इतलें आतां एक्सपिरियन्स आसा ऑफ सो मेनी इयर्स सो तुमी आमचे पळोवप्यांक कितें सल्लो दिवपाक सोदता. आय एम शुअर की जे लोक आमचे हो कार्यक्रम पळयता तांकां खंय ना जाल्यार खंय अजून आयलां आसतलें की आमी मिडिएशनाक आमची मॅटर रिफर करया किंवा लोक अदालताक धाडया. आतां आसा म्हणटकच फॅसिलिटी. सो तुमी मॅम आमच्या पळोवप्यांक कितें सल्लो दिवपाक सोदता. हांव इतलेंच सांगपाक सोदता की लोकांक की तुमी तुमचे मॅटेरियल आसा ते लोक अदालताक मिडिएशनाक धाडचे आनी बेगीन काबार करून उडोवचे ते केसी. तुमकांय बरें तुमचे स्ट्रेस लिटिगेशनाचे तुमकांय स्ट्रेस आसतलें लिटिगेशन आसा म्हणून तुमचे ते मॅटर सेटल जाले जाल्यार तुमकांय तुमचो स्ट्रेस कमी जातलो तुमचो. आनी कितें आसा की मायंड सेट करा मातशी वयर सकयल जावपाक तयार जावंक जाय. सारकें तुमकां तशें जाय म्हणून युगो घेवन रावूंक जायना. आनी मातशें सेटल लोक अदालत मिडिएशनान सेटल केली जाल्यार आमचे पेंडन्सी सकयल येता. जाल्यार सगळ्यां कडेन अपील करता की तुमी हे फोरम आसा ते अवेल करचे यूज करा आनी फुडें सरा. मॅम आनी कितें शेवटचे शब्द तुमकां लोकांक कितें सांगपाचें आसा जाल्यार तुमी सांगचे. तेच म्हणटा न्ही ते लिगल एड कोणाक लिगल एड जाय कोणाक खबर ना जाल्यार तेंच्यांनी तांकां एडवायस करता की सगळ्या कडेन लिगल एड मेळटा. तालुका लेवलाचेर आसा डिस्ट्रिक्ट लेवलाचेर स्टेट लिगल सर्वीस ऑथॉरिटीज लेवलाचेर आसा सुप्रीम कोर्ट लेवलाचेर आसा. कोणाक जाय जाल्यार कोणाक ते सेक्शन 12 सकयल येता जाल्यार तेंच्यांनी अवेल करूं शकता. तुमी डायरेक्ट कोर्टान वचूं शकता कोणा कडेन इन्क्वायरी करूं शकता. ते तुमकां डेफिनेटली हेल्प करतले. ना जाल्यार आमचे PLV आसा तेंचे कडेन वचून तुमी एसिस्टंट घेवं शकता. तर मॅडम इतले म्हत्वाच्या विशयाचेर आज तुमी आमकां इतली गरजेची म्हायती दिली आनी मुद्दम तुमी तुमचो मोलादीक वेळ काडून हांगा आयली आनी आमकां हें इन्फॉर्मेशन दिलें ताचे खातीर हांव तुमकां पणजी दूरदर्शन केंद्राचे वतीन देव बरें करूं म्हणटा.